अभंग क्रमांक 166. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नभे. नाही भावतया सांगावे ते किती, आपुलाल्या मती पाखांडिया. जया भावे संत बोलिले वचन, नाही अनुमोदन शाब्दिकांसी. तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खळी दुशिला देव. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करीती जप, एक बैसुनी घेती झोप. एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग. एका भक्ती पोटासाठी, एका देवास वेगाठी. वर्मपोटी एका, फळे दोन सांगे तुका. काय कळे बाळा बाप सदैव दुबळा. आहे नाही हे न कळे, हाती काय कोण्या वेळे. देखिले ते दृष्टी मागे घालुनिया मिठी. तुका म्हणे भावे माझे मज समजावे. भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी. धिग त्याचे साधूपण, विटाळूनी वर्ते मन. नाही वैराग्याचा लेश, अर्थ चाड जीवी आस. हे ना तैसे झाले, तुका म्हणे वाया गेले. एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान. अधम जन ते एक, ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन. ते समान विष्णूशी, अशुद्ध विटाळशीचे खळ. विडा भक्षिता तांबूल, सापडे सबळ. काळा हाती न सुटे,
सेज बाज विलास भोग करीती कामिनीचा संग तया जोडी क्षय रोग जन्म व्याधी बळीवंत आपण नवजे हरी कीर्तना आणि कावारी जाता कोणा त्याच्या पापे जाना ठेंगणा तो महामेरू तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया करविता व्रत अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाती शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान चोरास वे कोण जीवे राखे आपुले देऊनी आपुलाची घात न करावा थित जाणोनिया देऊनी यावेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये इनामाची भरली पेठ वाहती दाट मार्ग अवघेची येती वाण अवघे शकून लाभाचे अडचणी केल्या दुरी देण्यावरी घेण्याच्या तुका म्हणे जोडी झाली ते आपुली आपणा वेदाचे गौहर न कळे पाठका अधिकार लोका नाही येरा विठोबाचे नाम सुलभ सोपारी तारी एक सरे भव सिंधू जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ येर तो सकळ मूढ लोक तुका म्हणे विधी निषेध लोपला उच्छेद या झाला मार्गाचा विधीने सेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती बहु अतिशय खोटा तर्के होती बहु वाटा तुका म्हणे भावे कृपा करिजे ते देवे येथीची या अलंकारे काय खरे पूजन वैकुंठीच्या लावू वाटा सर्व साठा ते ठाई येथीची या नाशिवंते
काय रीते चाळवू तुका म्हणे वैष्णव जन माझे गण समुदाय उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गाबाळ बोलावे ते धर्मा मिळे बरे डोळे उघडूनी काशासाठी खावे शेण जेणे जन थुंके ते दुजे ऐसे कोण बळी जे या जाळी अग्निसी तुका म्हणे शूर रणी गांढे मनी बुरबुरी बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो भले केले देवराया नाचे तुका लागे पाया विद्या असती काही तरी पडतो अपायी सेवा चुकतो संतांची हेची नागवण फुकाची गर्व होता ताठा जातो यम पंथे वाटा तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमाने दाता नारायण स्वये भोगिता आपण आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायाचे देखती जे डोळे रूप आपुले ते खेळे तुका म्हणे नाद झाला अवघा गोविंद कृपा करुणी देवा मज साचते दाखवा तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगा माझी वसे पाहोनी या डोळा हाती ओढवाल काळा तुका म्हणे देवा माझा करावा कुढावा ठाईची ओळखी येईल टाकू टाका सुखी
तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन ठेविला तो ठेवा अभिलाषे बुडवावा मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा तुझे वर्म ठावे माझ्या पाडियेले भावे रूप कासवीचे परी धरुनी राहिलो अंतरी नेदी होऊ तुटी मेळवीन दृष्टा दृष्टी तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा गहू एक जाती परित्या पाधानी नासिती वर्म जाणावे ते सार कोठे काय थोडे फार कमाईचे सार जाती दाविती प्रकार तुका म्हणे मोल गुणा मिथ्या फिके बोल पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव तुका म्हणे पापे जाती संतांची जपे देव होई जेत देवाचे संगती पतन पंगती जगाची या दोहीकडे दोन्ही वाहातील वाटा करीतील साठा पुलाला दुखविले परी नाही वरी जिता आला तोची चित्ता भागवरी तुका म्हणी अंगी आवडीचे बळ उपदेश मूळ बीज पात्र शोधिसील मूळे त्याचे करीसी वाटोळे ऐसे संतांचे बोभाट तुझे बहु झाले तंट लौकिका बाहेरी घाली रोखी जया धरी तुका म्हणे गुण तुझा लागली या शून्य वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा काय जाणो कैसी परी प्रारब्ध ते ठेवी उरी अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे नवसे
कन्या पुत्र होती नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराणी ऐसी गरजती पुराणी चोखाळिल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा झळकती पताका गरुड टके म्हणे तुका कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरी ये सन्निध पंढरी ये पीक पीकले घुमरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुड टक यांचे भार गरजती गंभीर टाळ श्रुती मृदंग मिळालिया भद्र जाती कैशा आनंदी डुल्लती शूर उठावती एक एक आगळे नामामृत कल्लोळ वृंदे कोंदली सकळ आले वैष्णव दळ कळी काळ कापती आस करीती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्युलोक म्हणती भाग्याचे कैसे मरण मुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी उधार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाच्या तुका म्हणी आता काय करणे आम्हा चिंता सकळ सिद्धीचा दाता तो सर्वथा नुपेक्षी पीक पीकले घुमरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ पीक पीकले घुमरी पीक पीकले घुमरी.
जया दोषा परिहार नाही नाही धुंदिता शास्त्र ते हरती अपार पंढरपूर देखिलिया धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थी विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद सकळ तीर्थाशे माहेर भुवैकुंठ निर्विकार नामाचा गजर असुर काळ कापती नाही उपमा द्यावया समतुल्य आणि काठाया धन्य भाग्य जया जे पंढरपूर देखती उपजोनी संसारी एक वेळ पाहे पापंढरी महादोषा कैची उरी देवभक्त देखिलिया ऐसी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी सुदर्शन घरटी करी रिघनपुरे कळी काळा ते सुख वर्णावया गती एवढी कैची मजमती जे पंढरपुरा जाती ते पावती वैकुंठ तुका म्हणे या शब्दाचा जया विश्वास नाही साचा तो अधम जन्मांतरीचा जया पंढरी नावडे एक नेणता नाडली एका जाणीवेची भुली बोलो नेणे मुखे वेळे वाचाळ कायनिके दोही सवानाड विहीर एकीकडे आड तुका म्हणे कर्म तुझे कळोनी दिवर्म म्हणवितो दास मज एवढीच आस परी ते अंगी नाही वर्म करी आपला तू धर्म बडबडी तो तोंडे रीते भावे वीण धेंडे तुका म्हणे बरा दाऊ जाणतो पसारा
परिते अंगी नाही वर्म करी आपला तू धर्म करी आपला तू धर्म करी आपला तू धर्म पूजा समाधान अतिशये वाढे क्षीण हे तो जाणा तुम्ही संत आहे बोलिली ती नीत पाहिजे ते केले सहज प्रसंगी घडले तुका म्हणे माथा पायी माझा तुम्हा संता स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी झाली या शेवटी जागेल टीके सकळ वाया भाकिली करुणा मूळ पावावया क्षीणा राव रंक राणा कैच्या स्थानावरी आहे सोसिले ते अंगे खरे होते नभता जागे अनुभव ही सांगे दुःखे डोळे उघडिले तुका म्हणे संती सावचित केले अंती नाही तरी होती टाळी बैसोनी राहिली आसुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर अतिवादी याती कुळ येथे असे अप्रमाण गुणाचे कारण असे अंगी काळे कूट पितळ सोने शुद्ध रंग अंगाचेच अंग साक्षी देते तुका म्हणे बरी जाती सवे भेटी नवनीत पोटी साठविले वासुगीच्या वनी सीता शोक करी काहू अंतरले रघुनाथ दुरी येऊनी गुंठे माझी दुष्टे केली चोरी काहो मज आणिले अवघड लंकापुरी सांगवो त्रिजटे सखिये ऐसी मात देईल कानेदी भेटी रघुनाथ मन उतावीळ झाला दुरी पंथ राहू न शके प्राण माझा कुडी आत काय दुष्ट आचरण होते म्या केले तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले न कळे वो संचित चरण अंतरले
नाडी येले आशा मृग कांती सोने धाडिले रघुनाथा पाठी लागे तेणे उल्लंघिली आज्ञा माव कायमी जाणे देखुनी सुनाट घेऊनी आले सुने नाही मूळ मार्ग लागे आणि कसोय एका वीण नामे रघुनाथाच्या माय उपटी पक्षिया एक देऊनी पाय उदक वेढ्यामध्ये तेथे चाले काय जनकाची नंदिनी दुःखे ग्लांती थोरी चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी संमुखी त्रिजटा स्थिर स्थिर वोकरी घेईल तुकया स्वामी राम लंकापुरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।